नाशिक महापालिकेची महासभा अजूनही सुरू आहे। सकाळी 11:30 वाजता महासभा सुरू झाली आहे। अजूनही ही महासभा सुरू आहे। नाशिकमध्ये आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे खड्ड्यांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात समोर आलेला होता आणि या पार्श्वभूमीवर याच खड्ड्यांवर आक्रमकपणे विरोधी पक्ष भूमिका मांडतोय, मुद्दे मांडतोय आणि त्यामुळे वादळी ठरते ही महासभा। जवळपास 8 तास उलटून गेलेत, अजूनही महासभा सुरू आहे। गेल्या काही दिवसांमध्ये नाशिकमधले खड्डे, त्यामध्ये गेलेले बळी हे सगळे प्रकरण समोर आलेली होती। राज्यभरात याची चर्चा झाली होती आणि त्या पार्श्वभूमीवर या सभेला महत्त्व आहे। मुकुल कुलकर्णी या महासभेबद्दल अधिकची माहिती देतील। मुकुल, सकाळी 11:30 वाजल्यापासून नाशिक शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावर महासभा सुरू आहे। आता 7-7.5 तास उलटून गेलेले, अजूनही सदस्य आपली गाऱ्हाणी मांडत आहेत, आपला संताप महासभेमध्ये व्यक्त करत आहेत आणि नागरिकांना जो त्रास सहन करावा लागतोय याविषयी आता चर्चा सुरू आहे। विशेष म्हणजे नाशिक महानगरपालिकेचे नगरसेवक अधिकारी आहेत, परंतु शहरामध्ये जे खड्डे खोदून ठेवलेले ते एमएनजीएलची पाईपलाईन टाकण्यासाठी खड्डे खोदण्यात आलेले होते, त्यामुळे एमएनजीएलचे अधिकारी त्याचबरोबर स्मार्ट सिटीचे अधिकारी देखील या महासभेमध्ये उपस्थित आहेत। त्यांना देखील नाशिककरांच्या वतीने नगरसेवक प्रश्न विचारत आहेत, त्यामुळे एकूणच सकाळी वादळी ठरलेली महासभा आता चर्चा सुरू आहे। महापौर नेमकं याबाबत काय रुलिंग देतात हे बघणं ही तेवढंच महत्त्वाचं आहे। धन्यवाद मुकुल, या माहितीबद्दल बातमीचे अपडेट्स घेतच राहू।